डीसीपी दर्जाचा मोठा अधिकारी असल्याचा बनाव करून गेल्या 10 वर्षापासून अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या एका भामट्याला आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे। स्वतःला डीसीपी डॉक्टर राज खतीब म्हणवून घेत अमिताभ बच्चन यांच्याकडनं डॉक्टरेट स्वीकारणाऱ्या आणि लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका रेल्वे पोलिसाला गुन्हे शाखेनं अटक केली आहे। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडनं डॉक्टरेट स्वीकारणं असो किंवा दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबतचे रुबाबदार फोटो सेशन असो, एका पोलीस अधिकाऱ्याचा हा थाट पाहून कुणीही थक्कच होईल। अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे हा तोतया डीसीपी दुसरा कोणी नाही, स्वतः लोहमार्ग पोलिसांमधला सहाय्यक फौजदार मोहम्मद गौस इब्राहिम खतीब आहे। हा तोतया स्वतःला डीसीपी डॉक्टर राज खतीब असे सांगून हाय प्रोफाईल वर्तुळात वावरायचा। त्यानं डीसीपी नावाचा वापर करून केवळ सेलिब्रिटींनाच भुरळ घातली नाही, तर सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा लाखो रुपयांची फसवणूक केली। अडकलेले पैसे काढून घेणं, कर्ज मिळवून देणं किंवा चक्क पोलीस खात्यात नोकरी लावण्याच्या नावाखाली त्यानं अनेक लोकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय। आपल्यासोबत संकेत वरक जोडले गेलेत। संकेत, आपण पाहतोय इथं एक चक्क तोतया पोलीस अधिकारी खरं तर आलेला आहे आणि त्यांनी अनेकांकडनं लाखोंचा त्यांना गंडा घातलाय। मृगा, आपण जर पाहिलं तर ज्या मुंबई पोलिसांवरती मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी असते, त्यांचंच त्यांच्या पोलीस खात्यामध्ये लक्ष नाही का, असा आता प्रश्न निर्माण होतो। त्याचं कारण म्हणजे गेल्या 10 वर्षांपासून एक व्यक्ती आहे जी मुंबईभर डीसीपी असल्याचा बनाव करून फिरते। अनेकांसोबत त्यांचे फोटो सेशन समोर आलेले आहेत। म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून त्यांनी डॉक्टरेट देखील स्वीकारली आहे। त्यांच्यासोबत अनेक फोटो आहेत। जॅकी श्रॉफ हे देखील खूप मोठे कलाकार आहेत, त्यांच्यासोबत फोटो सेशन आहेत। अनेक कार्यक्रमांना यांनी VIP अतिथी म्हणून या तोतया डीसीपीने जी आहे हजेरी लावली होती। खरं तर आमिष दाखवत अनेकांकडून पैसे देखील लुबाडले। पैसे म्हणजे काय, कोट्यवधींमध्ये ते पैसे लुबाडले गेलेले। त्याच्यामुळे खूप मोठी कारवाई ही मुंबईच्या गुन्हे शाखेची आहे। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी का म्हटलं की मुंबई पोलिसांची स्वतःच्याच खात्यावरती नजर नाहीये का, किंवा स्वतःच्याच डिपार्टमेंटला नजर नाहीये का, तर हा जो आरोपी आहे, हा जो डीसीपी असल्याचा बनाव करून हा जो तोतया माणूस व्यक्ती जी फिरत होती, हा स्वतः लोहमार्ग पोलीस स्टेशन जे आहे तिथे सहाय्यक फौजदार होता। याचं नाव आहे मोहम्मद खतीब म्हणून, आणि एक फौजदार होता। म्हणजे हा पोलीस खात्यातलाच एक व्यक्ती होता, पोलीस खात्यातलाच एक कर्मचारी होता। तो डीसीपी असल्याचा बनाव करून लोकांना लुबाडत होता आणि गुप्तपणे नाही तर उघडपणे इव्हेंट्सला हजेरी लावणं, कार्यक्रमांना हजेरी लावणं, बड्या पार्टीजमध्ये जाणं किंवा ऍक्टर्स सोबत फोटो सेशन करणं, असं उघडपणे हा करत होता। आणि हे उघडपणे 10 वर्ष करत होता। 10 वर्ष मुंबई पोलिसांना लागली का याला ट्रेस करायला किंवा ही गोष्ट समोर आणायला। त्यामुळे अर्थात कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण होतोय। नक्कीच, धन्यवाद संकेत सविस्तर माहितीसाठी। तेव्हा पोलिसांचं लक्ष कुठे याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय।